मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,217 वरती. तर 22,217 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला. तर मित्रांनो, आपण डेली टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस करत नाही. त्याचं कारण म्हणजे मी 2 वेळेला व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता. आत्ता 2 वेळा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यामध्ये एरर आली. कारण की तो व्हिडिओ जास्त मोठा बनत होता, त्यामुळे एरर आली आणि जवळजवळ 1 ते 1.5 तासांपासून जे रेकॉर्डिंग करत होतो माझं वेस्ट केलेलं आहे. त्यामुळे मी काय करतो, थोडा शॉर्ट बनवतो आहे व्हिडिओ. पण व्हिडिओ बनणार आपला, ठीक आहे. जरी शॉर्ट असेल तर चांगला असेल, तो लक्षात घ्यायचं आहे. निफ्टीचा क्लोज पण आजच्या दिवशी चांगला आलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये जाऊन बघितलं तर निफ्टीने वरतीच क्लोज दिलेला आहे. निफ्टीचा जो ऑल टाईम हाय होता त्या ठिकाणी निफ्टीने क्लोज दिलेला आहे आणि तिथूनच थोडंसं शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला रिजेक्शन येताना दिसलं. पण क्लोजिंग चांगली आहे आणि डेली टाईम फ्रेमवरती पण जी प्रायजेक्शन बनते मित्रांनो, ती पॉझिटिव्ह प्रायजेक्शन आहे. तुम्हाला दिसेल की मार्केट आपल्या प्रिव्हियस लोपर्यंत पोहोचत नाही आहे, ठीक आहे ना. मार्केट आपल्या प्रिव्हियस लोपर्यंत पोहोचत नाही, अशी प्रायजेक्शन डेली टाईम फ्रेमवरती तयार होते. तिथं मी तुम्हाला चार्ट दाखवू शकत नाही कारण की मोठा व्हिडिओ बनतो आहे आणि मी बघतो माझा स्पेस वगैरे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड होते, त्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही आहे, मध्येच एरर येऊन जाते. फक्त तुम्हाला सांगतो ही अशी प्रायजेक्शन तिथे चार्टवरती होते 1 डे टाईम फ्रेममध्ये. मग हे काय बुलिश स्ट्रक्चर असतं. आपल्याला प्राईस बघायची असते, प्राईसवरून आपण मार्केटचा अंदाज लावत असतो, इंडेक्सचा अंदाज लावत असतो. लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही समजलं ना. तर त्या ठिकाणी जी प्रायजेक्शन होते डेली टाईम फ्रेममध्ये ती चांगली होते मित्रांनो. आणि त्या स्ट्रक्चरवरून आपण अंदाज लावू शकतो की मार्केट अजून वरती जाऊ शकतं. शेवटी मार्केटला आपण चॅलेंज करू शकत नाही, समजलं ना. चॅलेंज करू शकत नाही आपण मार्केटला. मार्केटमध्ये काही होऊ शकतं. आपण 100% मार्केटमध्ये बरोबर जाऊ शकत नाही. आपण चुकू शकतो मित्रांनो, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं, समजलं ना. पण प्राईसचा बिहेव बघून असं वाटतं की मार्केटमध्ये अजून एक अपमूव इथे येऊ शकतो वरती. 22,500-600पर्यंत मार्केट इथून जाऊ शकतं वरती. काही नाही, हे बघा, मार्केट जर 22,250पर्यंत गेलेलं आहे तर एक इंडेक्स जो असतो निफ्टी 50 सारखा, तो 200-300 पॉईंटने आरामात एक दिवस जाऊ शकतो वरती, आरामात जाऊ शकतो, काही अडचण नाही. आणि गेला तर 22,500पर्यंत जाऊ शकतो. तो एक अंदाज आपला फक्त, समजलं. आणि एक गोष्ट अजून सांगायची तुम्हाला की मी हे जे ॲनालिसिस करत असतो, ठीक आहे ना, आपण इंडेक्सचा व्ह्यू बघत असतो. उद्यासाठी काय असणार, कसं इंडेक्सवरती जाऊ शकतो आपला, हा एक व्ह्यू आहे फक्त. मग काही जणांनी व्हिडिओ बघून ताबडतोब ऑप्शन बाईंग करायची नाही. मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही इक्विटीमध्ये करा काम. इक्विटीमध्ये सुरुवात करा, परफेक्ट बना, त्याच्यामध्ये टेक्निकलमध्ये मास्टरी करा तुम्ही, नंतर ऑप्शनकडे या. मग तुम्ही म्हणणार, जर तुम्ही म्हणताय की इक्विटीकडे काम करायचं, मग तुम्ही हे ॲनालिसिस का करत असतात. आपण हे इंडेक्सचं करत असतो ॲनालिसिस. इंडेक्सचा व्ह्यू उद्यासाठी काय असणार. आपण म्हणतो ना की आपलं मार्केट वरती जातं आहे. मार्केट वरती जातं म्हणजे काय, निफ्टी 50 इंडेक्स आपला वरती जातो आहे. हा आपला महत्त्वाचा निर्देशांक असतो एक, हा एक निर्देशांक असतो, आपल्याला त्याला ओळखायचं असतं. आता असं नाही ना की हे जे ॲनालिसिस करतो आहे फक्त इंडेक्ससाठीच असतं, नाही. तुम्ही सेम ॲनालिसिस स्टॉकमध्ये पण करू शकतात, सेम, काहीच फरक नसतो. सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड, हे सर्व गोष्टी तुम्ही तिथे पण फाइंड आउट करू शकतात. तसंच ॲनालिसिस जसं मी करत असतो या ठिकाणी, सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात मित्रांनो, समजलं ना. अंतर काही नसतं. त्यामुळे असा गैरसमज नाही करून घ्यायचा की इथे हे ॲनालिसिस चाललेलं आहे म्हणजे आपल्याला ऑप्शन बाईंग करायचं असतं, असं काही नसतं. हा एक इंडेक्सचा व्ह्यू असतो, ठीक आहे. तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालेलं होतं सुरुवातीला आपण बघूया, नंतर बघू उद्याच्या दिवशी इंडेक्स कसा वरती जाऊ शकतो, कोणत्या लेवल त्यासाठी महत्त्वाचे असणार. तर मार्केटमध्ये सुरुवातीला काय झालं, सिलिंग. पहिल्या 20 मिनिटांमध्ये बघा मार्केटमध्ये सिलिंग झाली आणि हा एक झोन आपण म्हटलो होतो, हा एक सपोर्ट एरिया असणार. त्या सपोर्ट एरियाला पण मार्केटने आजच्या दिवशी ब्रेक केलेलं होतं. आणि सकाळच्या वेळेला जे ऑप्शन बाईंग करत असतात कसे चक्रव्यूमध्ये फसतात, त्याचं एक चांगलं उदाहरण होतं की कोणी इथे कॉल बाय केलेला असेल. आपण सकाळी लाईव्हवरती असतो बघा, त्या ठिकाणी मजा येत असते तिथे. पण काहींनी कॉल बाय केलेला असतो, मार्केट खाली येत असतं, त्यांचा स्टॉपला हिट होतो. मग त्यांना वाटतं की मार्केट खाली येतं आहे, ते पुट बाय करतात. पुट बाय केला की मार्केट वरती जातं, स्टॉपला हिट, लॉस. पुन्हा ते काय करतात, कॉल बाय करतात, पुन्हा मार्केट खाली येतं. पूर्ण चक्रव्यूमध्ये ते फसून जात असतात. त्यामुळे सकाळी मार्केटला स्टॅबल होऊ द्यायचं आहे. मार्केटची डायरेक्शन ओळखा मित्रांनो, नाहीतर तुम्ही असं कितीही ट्रेडिंग केलं तर काही फायद्याचं नसणार तुमच्यासाठी, ते तुम्ही लॉसच करून घ्याल. प्रत्येक दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून मोठे लॉसेस तुमच्या मार्केटमध्ये होऊ शकतात. त्यामुळे मार्केटची डायरेक्शन ओळखा. इथे जेव्हा मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला, मग 21,965 हा एक सपोर्ट होता. हा सपोर्ट ब्रेक केला, मार्केट इथून खाली गेलेलं होतं, ठीक आहे. कुठपर्यंत गेलं खाली, याच लेवलपर्यंत 21,875. आजचा लो 21,875चा होता. पण इथे इंडेक्स थोडा रेंज बाउंड झालेला होता. नंतर जर बघितलं ना तुम्ही, हे स्ट्रक्चर जे होतं हे मार्केट इथं साईडवेज झालेलं होतं आणि ही लेवल आपल्यासाठी नंतर रेजिस्टन्स बनत असते. आपल्याला माहीत असतं तो सपोर्ट असतो, तो नंतर बनतो रेजिस्टन्स.
चार्टवरती लेवल किती महत्त्वाचे असतात हे सांगत राहणार तुम्हाला नेहमी. ज्यांचा विश्वास बसत नसेल काही अडचण नाही आहे, पण लेवल फार महत्त्वाचे असतात मित्रांनो. ठीक आहे ना. एक सप्लाय झोन, डिमांड झोन जे की लेवल असतात महत्त्वाच्या. बायर सेलरची ॲक्टिव्हिटी त्या लेवलवरती जास्त होत असते. त्या लेवल तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे. ठीक आहे ना. सकाळी बोलता बोलता मी असं ड्रॉईंग पण इथे करत होतं. आपलं जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग संपलेलं होतं ते बरोबर होतं की प्राईज इथून आता वरती जाऊ शकते, तयारीत आहे. नंतर इथे पण इंडेक्स हा रेंज बाउंड झालेला होता. इथे हे बघा, हे स्ट्रक्चर असं तयार झालेलं होतं. इथे पण रेंज बाउंड झालेला होता इंडेक्स. हे केव्हा समजेल तुम्हाला? ऑब्झर्वेशन. जेव्हा तुम्ही चार्टवरती सारखी सारखी प्रॅक्टिस करतात तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी दिसणार. नाहीतर तुम्ही जर कधी चार्टला बघत नाही, कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन तुम्ही बघत नाही, तर ह्या गोष्टी तुम्हाला कधीही समजू शकत नाही. त्यासाठी चार्टवरती प्रॅक्टिस करावी लागेल. मग जेव्हा इथून मार्केटने ब्रेकआउट दिला, हे मार्केट असं वरती गेलेलं होतं. मग असे मूव तुम्ही मार्केटमध्ये कॅच करू शकतात. स्टॉपलॉसचा पॉईंट तुमचा छोटा असतो, मिळणारं प्रॉफिट तुमचं जास्त असतं. आणि मार्केट जे वरती गेलेलं होतं इथे, हे कशामुळे गेलं? शॉर्ट कवरिंग मूव. शॉर्ट कवरिंग मूव मार्केटमध्ये या ठिकाणी आलेला होता. सकाळच्या वेळी आपण 10 वाजता जेव्हा ऑप्शन चेन डाटा बघत असतो बघा, आपण काही जणांना ऑप्शन चेन डाटाचं टेन्शन घेतात. ऑप्शन चेन रीड करता येत नाही. ऑप्शन चेन रीड करता येत नाही आणि आपण ऑप्शन चेन हसत खेळत शिकत असतो सकाळी. काय? ऑप्शन चेनला आपण हसत खेळत शिकत असतो. अशी कोणती व्यक्ती नाही आहे जी बिगिनर जरी असेल तरी ती पण समजू शकते. आपण इतक्या इझी पद्धतीने ऑप्शन चेनचा डाटा बघत असतो. आपण काय म्हटलं होतं की 22,000वरती सर्वात जास्त कॉल रायटिंग झालेली. ते कॉल रायटर जर एक्झिट झाले, कॉलची अनवाइंडिंग जर झाली त्या ठिकाणी, कॉलची जर अनवाइंडिंग झाली तर मग मार्केटवरती जाऊ शकतं. समजलं ना. आणि तेच झालं इथे. हा शॉर्ट कवरिंग मूव होता मित्रांनो. 22,024चा एक रेजिस्टन्स होता, तो पण मार्केटने ब्रेक करून टाका एकाच फ्लोमध्ये. हा मोमेंटम कंटिन्यू होता मार्केटमध्ये. ही 5 मिनिटांची जी कॅन्डल बनायची तिचा लो एकदाही या ठिकाणी ब्रेक होत नव्हता. मोमेंटम ब्रेक झालेला नव्हता. मोमेंटम केव्हा ब्रेक झाला? इथे झाला, या ठिकाणी. हे दिसतंय स्ट्रक्चर तुम्हाला. आता तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला इथे सांगेल मी. हा एक रेजिस्टन्स झोन होता जिथे मार्केटने इथे बघा ही कॅन्डल बनवली, ब्रेकडाऊन दिला होता, बरोबर ना. हा एक झोन होता रेजिस्टन्स. जवळजवळ इथेच एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली, इथे थोडंसं रिजेक्शन आलेलं होतं. म्हणजे हा एक अपमूव दिला इथे मार्केटने, हे रिजेक्शन आलं आणि पुन्हा एक वेव या ठिकाणी बनलेला होता. एक इम्पल्स वेव, एक करेक्टिव्ह वेव, पुन्हा एक इम्पल्स वेव. मार्केट कंटिन्युअसली वरती गेलेलं होतं इथं. आणि ह्या पूर्ण चार्टचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला अजून एक पॅटर्न दिसेल इथं, सेम जो मी खाली ड्रॉ केलेला होता. हे फक्त तुम्हाला ओळखायचं आहे चार्टवरती. आता तुम्ही कसं ओळखताय त्या करतं. हे पूर्ण चार्टला तुम्ही जर असं ड्रॉ करून घेतलं तर हे असं फॉर्मेशन तयार होत असतं मित्रांनो. परफेक्ट कोणताही पॅटर्न तुमच्यासाठी तयार होणार नाही. तुम्हाला चार्टवरती तो ओळखायचा असतो. तुम्ही चार्टला कोणत्या पद्धतीने बघताय, तुमचा व्ह्यू काय मार्केटमध्ये बघण्याचा. तुम्हाला कोणताही राउंडिंग बॉटम फॉर्मेशन ॲक्युरेट बनताना दिसणार नाही, कोणताही हेड अँड शोल्डर पॅटर्न परफेक्ट बनताना दिसणार नाही. तुम्हाला चार्टवरती ओळखायचा असतो तो. हे केव्हा ओळखू शकाल तुम्ही? जेव्हा तुमची चार्टवरती प्रॅक्टिस होत असते तेव्हाच. समजतंय ना. हे मार्केट जे इथे खाली आलेलं होतं बघा कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये, इथं मार्केटने खाली वेळ घालवला. हा एक झोन बघा जिथे मार्केटने वेळ घालवला, पुन्हा ब्रेकआउट दिला, मार्केटवरती गेले. परफेक्ट असं एक राउंडिंग बॉटम फॉर्मेशन आणि इथे हे रिजेक्शन म्हणजेच हे हँडल, याला आपण म्हणतो कर्व पॅन हँडल पॅटर्न, असा तयार झालेला होता. परफेक्ट होता. आणि पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक झाला. इथे बघा हा जो रेजिस्टन्स होता हा जेव्हा ब्रेक झाला पुन्हा मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला गेलेलं होतं. आणि ही जी लेवल होती आपण म्हणायचो की मार्केटसाठी रेजिस्टन्स असणार ही 22,180ची, ती पण लेवल मार्केटने ब्रेक करून टाकली. डायरेक्ट ऑल टाईम हायपर्यंत गेलं मार्केट. आणि तिथंच रिजेक्शन का आलं? ह्या ज्या 2 कॅन्डल बनल्या शेवटच्या, तिथेच रिजेक्शन का आलं त्याचं पण एक कारण या मागे चार्टवरती. इथे चार्टला बघा आता तुम्ही, मागे पण बघा, कालच्या दिवशी इथेच ई लेवल बघा, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन आणि आज पण इथे रिजेक्शन. म्हणजे लेवल किती महत्त्वाचे असतात. लेवलनुसार काम करायचं की कोणत्या लेवलला रिजेक्शन येऊ शकतं. तुम्हाला वाटतं आहे ना की मी या रेजिस्टन्सचा ब्रेकआउटला एंट्री घेतलेली आहे, घेतली एंट्री, रिजेक्शन कुठे येऊ शकतं, कोणता पॉईंट आहे माझा, हा एक झोन आहे, इथं रिजेक्शन येऊ शकतं, मी तिथपर्यंत प्रॉफिट घेऊ शकतो. आणि तिथं कंटिन्युएशन होत असेल तर मी माझ्या प्रॉफिटला काय करेल, ट्रेल, स्टॉप लॉसला त्या ठिकाणी ट्रेल करेल. हा प्लॅन तुमच्याजवळ असला पाहिजे पहिलेच. रँडम नाही होत ट्रेडिंग कधी मित्रांनो. रँडम आहे ना ट्रेडिंग होत नाही. आणि काही वेळेला म्हणतो ना आपण, ज्याला ऑप्शनची ABCD माहीत नाही, ऑप्शनची ABCD त्याला माहीत नसते, फक्त कॉल आणि पुट माहीत असतो, मग ते आपण म्हणतो ना की धावत्या ट्रेंडमध्ये बसणं, त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बनून जातं. पण त्यांचं लॉजिक नसतं काही. एखादी ग्रीन कॅन्डल दिसली, कॉल बाय करून टाकला
आणि मार्केट कंटिन्युअसली वरती गेलं, झालं प्रॉफिट. पण लॉजिक नाही काही माहीत त्यांना. मार्केटचा ट्रेंड माहीत नाही, मार्केटचा सपोर्ट माहीत नाही, मार्केटचा रेजिस्टन्स माहीत नाही. ते अंदाजे प्रॉफिट एखाद्या वेळेला होऊन जाईल, पण प्रत्येक वेळेला होईल का? नाही. ज्या ठिकाणी बाहेर पडायचं असतं तिथं ते एंटर होणार, लॉस करून घेणार. लॉजिक नसतं. जो पण ट्रेड तुम्ही घेणार, एखादा स्टॉक पण असू द्या त्या ठिकाणी, तिथं लॉजिक असलं पाहिजे तुमचं. समजलं ना? एंट्री तर महत्त्वाची आहे ना मार्केटमध्ये. तुमची एंट्री, तुमचं एक्झिट, तुमचा SL, याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच जर तुम्हाला माहीत नाही, तुम्ही रँडम ट्रेडिंग करून काहीच फायदा नसतो. समजलं का? हे मार्केट अशा पद्धतीने आज वरती गेलेलं होतं. हा मार्केटचा व्ह्यू होता आजचा. आता उद्यासाठी कसा प्लॅन असू शकतो मित्रांनो? मार्केट इथं ऑल टाईम हायवरती, डायरेक्ट वरतीच आहे. आता खाली सपोर्ट हीच लेवल बनणार. आपण लेवल काही वेगळ्या ड्रॉ करणार नाही. मी हे डिलीट करून टाकतो. आपण चार्टला पुन्हा फ्रेश करूया. लेवल आपल्यासाठी त्याच काम करणार. नवीन लेवल आपल्याला ड्रॉ करायची गरज नाही. फ्लॅटमध्ये काय होऊ शकतं? फ्लॅटचा सिनॅरिओ, ह्या झोनमध्ये मार्केट ओपन झालं म्हणजे 22,250 ते 22,180 ही 70 पॉईंटची रेंज. ह्या दरम्यान मार्केट ओपन झालं तर काय होऊ शकतं? ही लेवल पुन्हा इथे सपोर्टचं काम करणार. 22,180 मार्केटसाठी सपोर्ट बनणार. हा पहिला सपोर्ट असेल ना. आणि दुसरा सपोर्ट हीच लेवल असणार आहे. लेवल ड्रॉ करायची गरज नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 22,120ची लेवल, हा सपोर्ट दुसरा असणार. आणि रेजिस्टन्स ही लेवल असणार आहे. रेजिस्टन्स 22,250ची लेवल, ही लेवल रेजिस्टन्सचं काम करणार. बघायचं आहे इंडेक्स ह्या लेवलच्या दरम्यान वेळ घालवतो आहे का. जर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती जात असेल, इथे प्रायजेक्शन बघायचे आपण. हे कंटिन्युएशन जे झालेलं होतं, होऊ शकतं का इथं कंटिन्युएशन बघायचं आहे. सुरुवातीला इथे काय संभावना होऊ शकते तुम्हाला सांगतो, की मार्केट जर ओपन झालं समजा, सुरुवातीला येऊ शकतं खाली, इथे ह्या लेवलला सपोर्ट घेऊ शकतं. म्हणजे काय, हा जो इम्पल्स वेव्ह बनलेला असेल, इथे थोडं रिजेक्शन येणार, करेक्टिव्ह वेव्ह, आणि पुन्हा मार्केट इथं सपोर्ट घेऊ शकतं आणि कंटिन्युएशन होऊ शकतं. पण ते कंटिन्युएशन केव्हा होणार लक्षात घ्या, जेव्हा मार्केट 22,250च्या लेवलला ब्रेक करेल तेव्हाच. हा रेजिस्टन्स ब्रेक होईल, तिथं मार्केट थांबेल, त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनली तरच मार्केट वरती जाऊ शकतं. आणि इथून मिळणारे लेवल पण चांगले असतील मित्रांनो. मार्केट इथून कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. चुकू नका. मार्केटचा ट्रेंड जो असतो त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर मार्केटचा ट्रेंड ओळखला नाही, कुठेही ट्रेडिंग करायला लागले तर तसं प्रॉफिट बनत नसतं. तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप होत असतात, तुमचं नुकसान होत असतं. तुमचं होत असतं मग नुकसान. त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहायचं असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. हा एक रेजिस्टन्स असणार आहे, बघायचं आहे त्यावरती प्राईस थांबते का, नंतर तिथे आपण प्लॅन करू शकतो मग. आणि सपोर्ट तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे बाउन्स घेऊ शकतं मार्केट पुन्हा. असं नाही की सुरुवातीला एक कॅन्डल बनली म्हणून आपण ताबडतोब याच्यामध्ये सेल साईडला जायचं नाही, चुकू द्यायचं नाही. आपलं ॲनालिसिस जे आहे ना त्याप्रमाणे चालायचं आपण. जेव्हा मार्केट आपल्या रेंजच्या बाहेर ओपन होईल तेव्हा मग आपण काहीतरी वेगळे ॲनालिसिस करणार तिथे. जसं इथे मार्केट गॅपअप झालं आहे ओपन, 22,300च्या आसपास झालं ओपन. ॲनालिसिस आपलं चेंज, आपला प्लॅन चेंज. काय असला पाहिजे आपला प्लॅन? आजचा जो डे आहे असणार आहे, जो पहिला रेजिस्टन्सचं काम करत होता, ती लेवल माझ्यासाठी काय बनणार आता? सपोर्ट. ती लेवल माझ्यासाठी काय बनणार? सपोर्ट बनणार. बघायचं आहे मार्केट जर कंटिन्युअसली खाली आलं, येतं आहे की इथे, इथून सपोर्ट घेऊन जात आहे का वरती, रिव्हर्सल देतं आहे का बघायचं, मग आपण इथे प्लॅन करू शकतो. हे आपलं ॲनालिसिस असलं पाहिजे. आता तेच जर पुन्हा कंटिन्यू खाली येत असेल तर मग बघायचं इथे की हा सपोर्ट ब्रेक करतो आहे का मार्केट. हे सपोर्ट बनणार, हा रेजिस्टन्स आहे ना, हा सपोर्ट बनेल नंतर. रेजिस्टन्स नंतर बनतात सपोर्ट. मग या सपोर्टच्या खाली मार्केट येतं, बघायचं कुठपर्यंत येऊ शकतं, ह्या लेवलपर्यंत बघायचं आहे. मला इथे शॉर्टसाठी काही संधी मिळत आहे का, पुट बाय करण्यासाठी बघायचं. रिस्क रिवॉर्ड बसतो आहे का तिथे माझा, ते बघायचं. नंतर प्लॅन आपण करायचा. आणि ही मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह प्रायजेक्शन मला दिसते डेलीमध्ये पण. शक्यतो असं आहे की मार्केट वरतीच जाऊ शकतं, पण सांगता येत नाही ना मित्रांनो. मी त्यामुळेच म्हणतो आहे 100% आपण मार्केटमध्ये बरोबर जाऊ शकत नाही, चुकू शकतो आपण. HDFC बँक आहे, HDFC बँकेचा सपोर्ट मार्केटला मिळत नाही आहे. बाकीचे स्टॉक जात आहे वरती, जसं रिलायन्स झाला, ॲक्सिस बँक, ICICI बँक पण थोडी रिकवर होते. तर या स्टॉकचा आहे सपोर्ट, पण ज्याचं वेटेज जास्त आहे ना त्याचा सपोर्ट नाही. नाहीतर HDFC बँकेचा सपोर्ट जर असला ना मार्केटला, मार्केट अजून वरती जाऊ शकतं. कंट्रीब्युशन जास्त आहे पॉईंटचं. रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस, ॲक्सिस बँक यांचा जर सपोर्ट जर मिळाला इंडेक्सला तर इंडेक्स अजून वरती जाणार. आणि आज मार्केटला IT चा सपोर्ट होता चांगल्या प्रकारे, IT इंडेक्स वरती होता. पॉईंटचं कंट्रीब्युशन जर बघितलं ना आपण निफ्टीमध्ये, कंट्रीब्युशन हे सर्वात जास्त ITचं होतं आजच्या दिवशी. समजलं. हे प्लॅनिंग तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे. आणि मार्केट स्लिप
कोणत्या लेवलच्या खाली होऊ शकतं? ह्याच लेवलच्या खाली, हीच लेवल आहे. हा एक झोन असणार आपला सपोर्ट एरिया, हा एक सपोर्ट एरिया असणार. याच्या खाली मार्केट जात असेल तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो सेल साईडला जाण्याचा. आणि खाली पण ताबडतोब एक सपोर्ट येईल आपल्यासाठी 22,120चा, हा एक सपोर्ट येणार. हे टप्प्याटप्प्यांमध्ये सपोर्ट येत जाणार. मार्केट जर फ्लॅट झालं ओपन, या सपोर्टला ब्रेक करेल, पुन्हा हा सपोर्ट येणार, याला ब्रेक केलं तर पुन्हा डायरेक्ट मग 22,000च्या आसपास येऊन पोहोचेल. म्हणजे पुन्हा 200 ते 250 पॉईंटच्या फॉल मार्केटमध्ये येऊ शकतो. जसं 200, 250, 300 पॉईंटने मार्केट रिकवर झालं तसंच ते खाली पण येऊ शकतं. मार्केट आहे येऊ शकतं, ते असं नाही म्हणू शकत आपण की आज वरती गेलेलं आहे मग ते वरतीच जाणार नाही, ते खाली पण येऊ शकतं अशा पद्धतीने. तर ह्या लेवल तुम्ही लक्षात ठेवायचे. ॲनालिसिस थोडं शॉर्टमध्ये झालं, मला डेलीमध्ये पण सांगायच्या होत्या काही गोष्टी तुम्हाला, पण मी व्हिडिओची लेंथ जास्त होत असल्यामुळे एरर येते व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी शॉर्टमध्येच हा व्हिडिओ बनवतो आहे, समजलं. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉस लावायचा, स्टॉप लॉस लावून काम करत चला, मनात कधी स्टॉप लॉस पकडू नका. स्टॉक मार्केट सुप्रीम मित्रांनो. असे मूव मार्केटमध्ये जर आले आणि तुम्ही पुटमध्ये असले तर किती मोठं नुकसान तुम्हाला होऊ शकतं, त्याचा विचार करा. तुम्ही विचार करा फक्त. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. तर निफ्टीमध्ये आता तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्या वरती आपण मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो, कोणता सपोर्ट तुटला तर आपण मार्केटमध्ये शॉर्ट साईडला जाऊ शकतो, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.